महत्वाची बातमी समोर येते। ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र उतरणार आहेत। ठाकरे बंधूंच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये 2 आकडी नगरसेवक जिंकून येण्याचा विश्वास व्यक्त केला जातोय। ठाणे शहरात ठाकरे बंधूंनी लक्ष केंद्रित केले तर कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात देखील 2 जागा मनसे लढणार असल्याची माहिती आहे। येत्या 3 जानेवारी अथवा 10 जानेवारीला ठाण्यातील महत्त्वपूर्ण अशा गडकरी रंगायतन येथील चौकात ठाकरे बंधूंची आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र सभा पार पडण्याची शक्यता सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी 5 पाखाडी मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व मनसे पक्षाचा वर्चस्व जास्त असल्यानं मोठ्या ताकदीने ठाकरे बंधू कोपरी 5 पाखाडी मतदारसंघात उतरणार असल्याची माहिती आहे। ठाणे महानगरपालिका निवडणुकीत दोनही ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। स्वतः संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्या सोबत जोडले जातात। मनीष, खरं तर ठाणे महानगरपालिकेत ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। आता ठाकरे बंधू देखील एकत्र उतरणार असल्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। मनीष, नक्कीच मेघना, आपण जर बघितलं तर उद्या मात्र या युतीच्या संदर्भात फायनल निर्णय होईल। पण मात्र ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे एकत्र ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहेत आणि त्यात प्रामुख्याने कोपरी पाचपाखडी विधानसभा क्षेत्र असेल किंवा ठाणे शहर हा जो विधानसभा क्षेत्र असेल यावर प्रामुख्याने लक्ष दिलं जात आहे। शहरातील प्रमुख ज्या समस्या आहेत त्या समस्या लक्षात घेऊन हे दोन्ही बंधूंचे पक्ष जे आहेत ते एकत्रपणे लढणार आहेत। मेघना, निश्चित धन्यवाद मनीष, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।